येत्या 19 एप्रिल 2024 वार रविवार ह्या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक अत्यंत शुभ असा मुहूर्त. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला पितरांची पूजा कशी करावी, जो काही कराकेळी आहे याचं पूजन कसं करावं, उदक कुंभ कसा दान करावा, तो कसा भरावा, या संदर्भातले व्हिडिओ आपण केलेला आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित पूजा सुद्धा कशी करावी, जेणे काळ आपल्या घरात अक्षय लक्ष्मी वास करेल, ते आपण बघितलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये पितरांसाठी प्रभावी उपाय जो तुम्हाला अक्षय तृतीयेला करायचा आहे, कारण अक्षय तृतीया हा दिवस पितरांच्या सेवेसाठी अतिशय महत्वाचा दिवस आहे. कुठले आहे ते उपाय बघूया. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आता अक्षय तृतीयेला सकाळी लवकर उठून आज फक्त आपण पितरांसाठी काय सेवा करायची, काही उपाय करायचे. आता पितृदोष आहे किंवा नाही, ताई आमचे सासू सासरे जिवंत आहे तरीही आम्ही पितरांची सेवा करतो का? तर महिलांनो, ज्या पद्धतीने आपण लग्न करून आपल्या सासरी येतो तेव्हा आपण बऱ्याच काही गोष्टी घेऊन येतो, त्याच्याबरोबर आपण आपले दोष सुद्धा आणतो. होय, मुलींना माहेरचा आपण पितृदोष लागतो आणि सासरचा सुद्धा पितृदोष लागतो. म्हणजेच काय, आपल्या आयुष्यात खूप जास्त दोष असतात, त्याच्यामध्ये सासर आणि माहेरचा दोन्ही दोष आपल्याला लागू होतात. आता जर तुमचे सासू सासरे जिवंत आहे आणि तुमचे आई वडीलही जिवंत आहे तरी सुद्धा आपले आजी बाबा किंवा आजे सासू आजे सासरे गेले असेल तर ते सुद्धा असेल तर घरात कोणीतरी असेल की त्यांचे पण सासू सासरे, कारण 3 पिढ्यांपर्यंत प्रखर पितृदोष असतो आणि तो पाळावा. जर तुमच्या घरात सासू सासरे गेले असेल किंवा ते जिवंत असेल तरी सुद्धा ज्या काही सेवा सांगती आहे त्या करायच्या आहेत. ह्या दिवशी जर तुम्ही हे सेवा केल्या तर नक्कीच तुमच्या आयुष्यातील प्रखर पितृदोष सुद्धा कमी होतो, कारण हा दिवस तेवढा पवित्र आणि महत्वाचा आहे. आता नोकरीत अडचणी, संतान प्राप्ती किंवा लग्न जमत नाही आहे, ह्या ज्या काही कारण आहे की आयुष्यात सगळं चांगलं आहे पण हवं ते मिळत नाही आहे, मेडिकल रिपोर्ट सगळे चांगले आहे पण संततीला अडचण आहे, शिक्षण आहे, चांगली नोकरी आहे तरी सुद्धा आपल्याला लग्न जमत नाही आहे, जर हा कुठेतरी प्रखर पितृदोष असतो. आणि संतान प्राप्तीला तर पितृदोष बऱ्यापैकी असतोच. जरी नसेल तरी पैसा न टिकणं, वारंवार अपघात होणं, हा सुद्धा पितृदोषाचे असे लक्षण आहेत. आपण काय करतो, फक्त पितृपक्षातच आपल्याकडनं सेवा घडते, पण त्याच्याबरोबरही खरं तर रोज पितरांची सेवा करायची असते, जेही बऱ्याच लोकांना जमत नाही. पण ह्या दिवशी बरेच काही उपाय करायचे असतात. सगळ्यात आधी सकाळी लवकर उठून सूर्यदर्शन घ्यावं. तांब्यामध्ये आपल्याला सूर्याला जल अर्पण करायचं आहे आणि ओम गृणी सूर्याय नमः, ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा 11 वेळा तुम्हाला मंत्र जप करायचा आहे. दुसरं, जी काही तुम्ही कराकेळीचं पूजन करणार आहे, देवपूजा करण्याच्या आधी पितृस्तुती स्तोत्र जे नित्यसेवेच्या पुस्तकात आहे, पितृपक्षातच आपण सेवा करत असतो त्याच पद्धतीने माझी देवपूजा, देवाची सेवा करण्याच्या आधी पितरांची पूजा करायची असते. दक्षिण दिशेला तोंड करून, तुमचं तोंड हे दक्षिण दिशेला असावं आणि पितरांचं वेगळं आसन असतं. पितरांची सेवा करत असताना देवांचं आसन घ्यायचं नाही. ह्या बारीक बारीक गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर पितरांचं आसन वेगळं असावं, तिथे तुम्हाला बसून दक्षिण दिशेला तोंड करून पितृस्तुती स्तोत्रमचं तुम्हाला पठण करायचं आहे. हे करून झालं, मग तुम्हाला देवपूजा करायची आहे. देवपूजा करून झाल्यावर जेव्हा तुम्ही उदक कुंभ वगैरे तुम्ही भरून ठेवता तेव्हा आपल्याला पितरांची सेवा करायची आहे. म्हणजेच काय, ओम पितृ देवताय नमः, ओम पितृ देवताय नमः या पद्धतीने करायचं आहे. ह्या दिवशी कावळ्याला घास घालायला विसरू नका. ज्या पद्धतीने पितृपक्षात आपण कावळ्याला घास घालतो, आपण म्हणजे फोटोला नैवेद्य दाखवल्यावर आघारी सुद्धा करतो, तर ती आघारी पण करायची आहे. आघारी कशी करायची मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा, म्हणजे तुम्हाला मदत मिळेल. ज्याला आपण घास काढणं म्हणतो, त्याच्याबरोबर कावळ्याला सुद्धा घास खाऊ घाला. आता मासिक धर्म सुतक मिटाळ असेल तर अर्थात ह्या गोष्टी नाही करता येणार, सगळं चांगलं असेल तर करू शकता. त्याच्याच बरोबर कावळ्याला घास खाऊ घातल्यावर कावळ्याला काय घास खाऊ घालायचा, ह्या दिवशी पुरणपोळीचाच स्वयंपाक घरात केला जातो. बऱ्याच कमेंट्स अशा आल्या, अगं ताई आम्ही जो पित्राला घास घालणार आहे, म्हणजे जो काही नैवेद्य आम्ही बनवणार आहे तोच तुम्ही देवाला करू शकता का? तर हो, चालतंय. पण आता बघा, भगवान विष्णू माता लक्ष्मीची आपण जेव्हा पूजा करत असतो, तुम्ही अगदी
गोडाचा नैवेद्य म्हणजे तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य किंवा पेढे बर्फीचा नैवेद्य दाखवला देवाला तरी चालतो. आणि जो काही तुम्ही स्वयंपाक करणार आहे खऱ्या अर्थाने तो पितरांसाठीच असतो. मग पितराचा नैवेद्य मी देवाला दाखवू शकतो का? जर तुमच्या मनात असं असेल किंवा तुमच्या घरात जर ही पद्धत नसेल तर तुम्ही एखादे पेढे किंवा बर्फी दूध साखरेचा नैवेद्य तुम्ही देवाला अर्पण करू शकता. आता कावळ्याला कुठला घास खाऊ घालायचा? तर बघा, शक्य असेल तर कावळ्याला तुम्ही दही भात घालू शकता किंवा घरात जो नैवेद्य केलेला आहे तोच आपल्याला दाखवायचा आहे. मग सार भात भजे कुरडई पापड पुरणाचा स्वयंपाक जो तुम्ही करणार आहे तो तुम्हाला कावळ्याला सुद्धा घास म्हणून घालायचा आहे. आमच्याकडे कावळे येत नाही पितृपक्षात. जे तुम्ही काही करता, जे काही तुम्ही करणार आहे तर ते तसंच तुम्हाला करायचं आहे. कावळे नाही येत तर कावळ्यांचा घास काढून ठेवा. कुठला ना कुठला प्राणी येऊन, कुठला ना कुठला पक्षी येऊन तो ग्रहण करेल. या पद्धतीने तुम्ही काहीतरी करताय ना, आता कावळे नाही आहे मग काही घास काढायचा नाही का, असं करू नका. तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही करण्याचा नक्की प्रयत्न करा. आता हे झालं सगळ्यात महत्त्वाचं. अक्षय तृतीयेच्या दिवशी पिंपळाला जल अर्पण करणं खूप महत्त्वाचं आहे. ते कसं करायचं? घराजवळ पिंपळाचं झाड असेल, तुमच्या घरातच असेल तरी हरकत नाही. तुम्ही एखाद्या तांब्यामध्ये पाणी घ्यावं, त्या पाण्यामध्ये दूध टाकावं, दुधाबरोबर साखर टाकावी थोडीशी. दूध, साखर, पाणी, काळे तीळ थोडे थोडे, दूध, साखर, पाणी, काळे तीळ, थोडंसं मध आणि दही. परत एकदा सांगते, दूध, साखर, थोडंसं पाणी पण घ्यायचं, म्हणजे पाणी भरपूर घ्यायचं. त्याच्यामध्ये दूध टाका, साखर टाका, काळे तीळ टाका, त्याच्याबरोबर मध आणि दही सगळं एकत्र करायचं आणि ते पाणी दक्षिण दिशेला तोंड करून पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करावं. बघा, पिंपळाच्या झाडाजवळ जर बघायला गेलं तर आपण साखर वगैरे घेऊन जातो, ती लगेच मेल्ट नाही होत. काळे तीळ वगैरे असतात ते पण लगेच, म्हणजे मी हे करते म्हणून मला माहिती आहे लगेच काय मेल्ट नाही होते, कारण माझ्या घराच्या खूप जवळ आहे. तर जाऊपर्यंत साखर तशीच असते. पिंपळाच्या झाडाजवळ मुंगळे असतात. मुंगळे माहिती ना, मुंगळे असतात किंवा त्याच्याबरोबर इथं ते मुंग्या असतात. तर कुठेतरी ती मुंग्या साखर ग्रहण करत असते. मुंगळा ते साखर दूध ते ग्रहण करत असतात. दक्षिण दिशेला तोंड करून जल अर्पण करायचं आहे. प्रदक्षिणा मारता आल्या तर आवर्जून मारा. आता मला नाही येत कारण ते खूप जवळ आले, ते गेटला लागून ते झाड आहे. प्रदक्षिणा मारणं शक्य नाही तर स्वतःभोवती एक प्रदक्षिणा तुम्ही मारू शकता. दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला ते जल अर्पण करायचं आहे. स्वतःभोवती एक तुम्ही प्रदक्षिणा म्हणजे मारा. ते करून झाल्यावर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. मग तुम्ही जल अर्पण करेपर्यंत, प्रदक्षिणा मारेपर्यंत, नमस्कार करेपर्यंत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः कमीत कमी 21 ते 51 वेळा तुम्हाला भगवान विष्णूंचा मंत्र जप करायचा आहे. आपल्याला माहिती आहे पिंपळाच्या वृक्षाखाली भगवान विष्णूंचा वास असतो आणि जेव्हा तुम्ही भगवान विष्णूंची ही सेवा करता, लक्ष्मी प्राप्तीची सेवा वेगळी आहे जी आपण अक्षय तृतीयेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित करून आपण करत असतो. पण पितरांच्या सेवेसाठी सुद्धा भगवान विष्णूंची ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ही प्रार्थना करायची आहे. आणि खरं तर सकाळी उठल्यावर जर तुम्हाला शक्य असेल तर आजचा दिवस मला माझ्या पितरांच्या सेवेसाठी आहे ना, तर सकाळी उठून तुम्ही आवर्जून तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प ज्या पद्धतीने करतो, पाणी घ्या, त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षता टाका, फूल टाका, संकल्प करा की आज जी काही सेवा मी करत आहे ती माझ्या पितरांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी आहे. मग त्याच्यामध्ये तर्पण विधी आला किंवा आपण जो काही पंचमहा यज्ञ करणार आहे, तर आपण जो काही पंचमहा यज्ञ करणार आहे तो आला, आणि पितरांना जल अर्पण करणं आहे, किंवा जो काही दानधर्म तुम्ही करणार आहे, म्हणजे ते घरातलं असो किंवा बाहेरचं असो, मग उदक कुंभ झाला किंवा पितरांच्या स्मरणार्थ नक्कीच एक तर वैशाख महिना सुरू आहे, तुम्ही छत्री दान करू शकता, तुम्ही चप्पल दान करू शकता. एखाद्या व्यक्तीला तुम्ही छत्री दान करा, चप्पल दान करा, वस्त्र दान करा, जे तुम्हाला यथाशक्ती शक्य होईल तेवढं तुम्ही ह्या दिवशी दान करू शकता. अन्नदान सुद्धा केलेलं खूप चांगलं असतं. काही ना काही तुम्हाला दान करायचं आहे. आता हे सगळं करत असताना ना सकाळी संकल्प करा. आपल्याला लक्षात असतं की आज मला काय काय करायचं आहे, काय काय नाही. मग आज जो काही मी सेवा करत आहे ती माझ्या पितरांच्या मुक्तीसाठी आणि तृप्तीसाठी आहे असा संकल्प करायचा. मग संकल्प केल्यावर तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता. मग ती सेवा काय काय आली, पितृस्तुती स्तोत्रमच्या आधीच तुम्ही संकल्प करा. ठीक आहे. दक्षिण
दिशेला तोंड करून तुम्ही बसा, संकल्प करा की आजची सेवा माझ्या पितरांच्या मुक्ती तृप्तीसाठी आहे. माझा जो काही प्रखर पितृदोष आहे तो कमी होऊ दे, किंबहुना नसेलही तरी सुद्धा माझ्या कुटुंबाला सुख आणि समाधानात ठेव, म्हणून आजची जी काही सेवा आहे ती माझ्या पितरांसाठी आहे असा आधी संकल्प करायचा. आणि नंतर दिवसभरात जेवढ्या सेवा तुम्हाला करता येईल, मग दान धर्म आले किंवा चांगले कर्म आले. कर्म म्हणजेच काय, अर्थात कोणीतरी आला आहे मग त्याला खाऊ घालणं, किंवा जसं तुम्हाला मी सांगितलं की पंचमहायज्ञ तुम्ही करू शकता, तुम्ही अजून कावळ्याला घास घालू शकता, किंवा जे काही पिंपळाचं झाड आहे तिथे जल अर्पण करू शकता, पितृस्तुती स्तोत्रम पठण करू शकता, शार्प 12 वाजता तुम्हाला आपण जो काही घास घालणार आहे ते करू शकता. तर जेवढ्या सेवा तुम्हाला करता येईल तेवढं चांगले कर्म चांगले धर्म करायचं. आणि हे सगळं माझ्या पितरांसाठी आहे, त्यांनी मला खूप काही द्यावं असं अजिबात नाही. हे जे काही मी आज करत आहे ते फक्त आणि फक्त माझ्या पितरांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी आहे. भले तुमचा भाऊ गेला असेल, तुमची बहीण गेली असेल, तिच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी आहे. मग सासरचं पण आलं, माहेरचं पण आलं, असा संकल्प करायचा आणि दिवसभर तुम्ही ही सेवा करू शकता. सुरुवातीलाच तुम्ही हा संकल्प करा की जेणेकरून देवाला म्हणजे सूर्याला जल अर्पण करण्याच्या आधीच आंघोळ केल्या हा संकल्प करा की आज जे माझ्याकडनं चांगलं कर्म घडणार आहे, ज्या काही सेवा मी करणार आहे त्या माझ्याकडनं निर्विघ्नपणे घडू दे आणि माझ्या पितरांना तृप्ती आणि मुक्ती मिळू दे, अशी प्रार्थना करायची आहे. नक्कीच तुम्ही ही सेवा करा, चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि पितरांकडनं काही मिळावं म्हणून सेवा करायची नाही. जिथे आपले पित्र आहेत तिथे सुखात असावे. त्यांचा जो काही आत्म्याचा प्रवास आहे, मृत्यूनंतर जो आत्म्याचा जो काही प्रवास आहे तो सुखरूप व्हावा म्हणून ही सेवा करायची आहे. एखादा व्यक्ती जेव्हा मरण पावतो त्याच्यासाठी आपल्याला खूप यज्ञ करावा लागता, किंबहुना त्या आपण शांती वगैरे करत असतो. पण मला एक सांगायचं आहे की आई वडिलांना खरं तर अक्षय तृतीयाच्याच दिवशी नाही, म्हणजे नेहमी सुद्धा आपले आई वडील असेल, सासू सासरे असेल, यांना जर जिवंतपणेच आपल्याकडनं काही त्रास झाला तर मेल्यावर शांती वगैरे करत बसण्यापेक्षा, किंवा घास घेतला नाहीये मग काय केलं पाहिजे याच्यापेक्षा जर जिवंतपणेच एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही खाऊ घातलं तर नक्कीच त्याचं चांगलं होतं. मेल्यावर तर भरपूर लोक भरपूर काही करतात, पण जर तुमचे आई वडील, तुमचे सासू सासरे जिवंत असेल तर नक्कीच अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करा, ज्याने त्यांना आनंद मिळेल. आणि प्रत्येक आई वडिलांचं हेच असतं की त्यांना आपल्या मुलांकडनं काहीच नकोय, बाबा तू सुखी राहा. मग तिकडे सासू सासरे असो किंवा आपले आई वडील असो, तू सुखी राहा असं त्यांच्या डोक्यात असतं. पण आपल्याकडनंही काही ना काही की जेणेकरून त्यांना आनंद मिळेल. खरं सांगते, जर तुमचे आई वडील असेल, तुमचे सासू सासरे असेल जिवंत, जर तुमची करायची इच्छा असेल तर आवर्जून त्यांच्यासाठी काही ना काही करा, ज्यांना उपयोगी पडेल किंवा त्यांना त्या गोष्टी मिळून आनंद होईल. कारण मेल्यावर सगळं मग हे दान करा, ते खाऊ घाला, याच्यापेक्षा जिवंतपणे जर आई वडिलांना किंवा सासू सासऱ्यांना जर सुख दिलं तर मेल्यावर जास्त काही आपल्याला करायची गरज पडत नाही. तर आजच्यासाठी फक्त इतकं. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.